स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। एक महत्त्वाची अपडेट म्हणजे व्हीआयटीने एक नवीन पीडीएफ रिलीज केलेली आहे जी की त्यांच्या इन्स्टिट्यूशनल कोटा बाबतीत आहे आणि त्याच्या ज्या इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत त्याची फॉर्म फिलिंग जी आहे किंवा त्याची जी प्रोसेस आहे ते व्हीआयटी कॉलेजने सुरू केलेली आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर बघूया की कोणी हा फॉर्म भरला पाहिजे, खरंच ही फीस वर्थिट आहे का, मेरिट काय लागतं, कमी पर्सेंटाईलवर सुद्धा ऍडमिशन मिळायचा चान्स आहे का, किती फीस भरावी लागेल आणि सर्वच्या सर्व गोष्टी इन डेप्थ इन डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। असेच भरपूर कॉलेजेस आपापले फॉर्म्स रिलीज करत असतात, भरपूर गोष्टी कॅप राऊंड वगळता भरपूर गोष्टी होत असतात, त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती या चॅनलवर नक्कीच भेटत राहणार आहे। सो या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये हे चॅनल तुम्हाला पूर्णपणे हेल्प करत जाणार आहेच। ज्या मुलांनी अजूनपर्यंत आपल्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलेलं नाहीये, शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत, आजचा आणि उद्याचा, त्याच्यानंतर आम्ही आमचे ऍडमिशन पूर्णपणे क्लोज करतोय। काल तुम्हाला माहिती आहे 3 डेज होता, आज 2 डेज आहे, उद्या मे बी लास्ट डे तुमचा असणार आहे। तर ही जी पीडीएफ आहे ही डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासाठी देतोच आहे, पण नीट समजून घेऊया स्टेप बाय स्टेप की काय आहे। सगळ्यात पहिले त्यांनी जागा दिलेल्या आहेत, लक्षात घ्या प्रत्येक कॉलेजकडे 15% जागा ज्या असतात त्या कॉलेजला दिलेल्या असतात, त्या कशा भरायच्या, काय भरायच्या किंवा त्याचं ऍडमिशन कोणाला द्यायचं हे कॉलेजला अधिकार इतके दिवस होते किंवा कॉलेज ठरवायचं। ठीक आहे, जसं आता आपण म्हणूया एक 85% जागा या सीईटी सेल थ्रू भरल्या जातात किंवा हे सीईटी सेल एक सेंट्रलाइज्ड ऍडमिशन करतं, पण एक 15% जागा ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणून त्या इन्स्टिट्यूटला दिलेल्या असतात आणि त्याच्या मॅनेजमेंटचे अधिकार असतात की त्या जागा कशा भराव्या। ओके, आता गव्हर्नमेंटच्या हिशोबाप्रमाणे त्याही जागा मेरिटनेच भरल्या पाहिजेत, त्या जागा अशा कोणालाही न देता भरल्या पाहिजेत। मग आता या इन्स्टिट्यूशनल कोटासाठी व्हीआयटीने एक पीडीएफ रिलीज केलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी त्यांच्याकडे किती इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत हे सांगितलंय। त्यांच्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 720 जागा आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्याच्या 108 इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत। आयटीचा विचार केला तर 54 इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड एआय मध्ये 54 सीट्स आहेत। एआयएमएल इन सीएस इन एआयएमएलचा जर विचार केला त्यामध्ये 54 आहेत। एआय डेटा सायन्स मध्ये पण 54 आहेत। सीएस इन आयओटी अँड ब्लॉकचेन मध्ये 27 आहेत। सीएस इन डेटा सायन्स मध्ये 27 आहेत। सीएस इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये 27 आहेत। ईएनटीसी मध्ये 54 आहेत। मेकॅनिकल मध्ये 54 आहेत आणि सिव्हिल आणि इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये मात्र त्यांच्याकडे एकही इन्स्टिट्यूशनल कोटाची सीट नाहीये। मग आता हे इन्स्टिट्यूशनल कोटा काय लक्षात आलंय तुमच्या की 15% जागा ज्यांच्याकडे असतात, सपोज माझ्याकडे 100 जागा आहेत तर त्याच्यातल्या 85 जागा हे सीईटी सेल भरत असतं, उरलेले जे 15 जागा आहेत त्या मात्र माझा अधिकार आहे, माझं कॉलेज आहे, कोणाला द्यायचे आणि काय द्यायच्या। आधी काय व्हायचं की या जागा कोणालाही पैसे वगैरे देऊन दिल्या जायच्या, पण आता ही सेंट्रलाइज प्रोसेस, आता कॉलेजवर खूप प्रेशर येत असल्यामुळे सगळ्या गोष्टींमुळे आता या मेरिट बेसिसवर भरल्या जातात। आता याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात, पण हे आपण म्हणूया हे सगळी प्रोसेस होते, मेरिट बेसिसने दाखवलं जातं की या जागा भरल्या जात आहेत म्हणून। मग याची एक रजिस्ट्रेशन त्यांनी डेट दिलेली आहे की 4 जुलै पासून येणाऱ्या 4थ्या कॅप राऊंड पर्यंत तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याची फीस आहे 2000 रुपये। मग आता हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे की हा फॉर्म पहिले तर कोण भरला पाहिजे आणि भरल्यानंतर याचा उपयोग काय होणार आहे आणि माझे 2000 मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत का। आणि आता लगेच व्हिडिओज वगैरे येतील की बाबा खूप कमी मार्क्स मध्ये मिळेल, असं होईल तसं होईल। तर एक गोष्ट लक्षात घ्या की इन्स्टिट्यूशनल कोटा जरी असला तरी तो मेरिट बेसिसवर भरला जाणार आहे। मेरिट बेसिसवर भरला जाणार असताना एक गोष्ट समजून घ्या की जेवढी मुलं अप्लाय करणार आहेत त्या सगळ्यांना तिथे ऍडमिशन किंवा त्यांचं अलॉटमेंट तिथे येणार आहे। आता फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्स मध्ये समथिंग 108 जागा आहेत। आता या 108 जागा भरल्या कशा जाणार आहेत, समजा 1000 ऍप्लिकेशन आले तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्याचं मेरिट असेल त्याला या जागा अलोकेट केल्या जाणार आहेत। मग आता तुम्ही गोष्ट काही समजून घेतली पाहिजे, लक्षात घ्या, समजून घ्या 108 दिसायला जरी नंबर खूप मोठा दिसत असला तर सीईटी सेलच्या हिशोबाने किंवा ओव्हरऑल जेवढी मुलं इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत त्या मानाने तो खूप छोटासा नंबर आहे। लक्षात घ्या जर सीईटी सेलचा जर कट ऑफ आला 97, ओके, तसा जर व्हीआयटीचा कट ऑफ बघितला तर हा युजली 98 येतो। ठीक आहे, मग 98 जर या व्हीआयटी कॉलेजच्या कॉलेजचा कट ऑफ आला कॉम्प्युटर सायन्सचा तर 97%च्याही मुलांनी ठीक आहे अप्लाय केलं तर त्यांच्यामध्येच हा इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे तो संपणार आहे। ठीक आहे, कारण 97 ला एका पर्सेंटाईल किती नाही म्हणलं तर 3 ते 4 हजार मुलं एका पर्सेंटाईल वर
असतात तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त असतं, पण 3000 सारखी मुलं एका पर्सेंटाईलवर असतात. त्यामुळे 3000 मुलांनी अप्लाय केलं तर ह्या 54 जागा किंवा ह्या 108 जागा संपायला किती वेळ लागणार आहे, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मग इन्स्टिट्यूशनल कोटाचा कोणालाच फायदा नाहीये का? तर आहे. या इन्स्टिट्यूशनल कोटाचा फायदा कुणाला आहे की तुमचा जर कट ऑफ थोड्याशा पर्सेंटने हुकत असेल, सपोज कट ऑफ लागलाय 98, तुमचं पर्सेंटेज आहे 97, या केसमध्ये तुम्हाला या कोटाचा फायदा होऊ शकतो. ईएनटीसीच्या केसमध्ये थोडंसं जास्त पर्सेंटेजचा पण तुम्ही डिफरन्स पकडू शकता, कारण ईएनटीसी शक्यतो मुलं कमी घेतात. मेकॅनिकलमध्ये सुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर थोडंसं, सपोज कट ऑफ लागला 92चा, तर मला असं वाटतं की 85-80 पर्यंतच्या मुलांनी सुद्धा हा फॉर्म भरला पाहिजे, कारण मग तिथे आपला चान्स बनतो. सांगता येत नाही की किती सगळीच मुलं फॉर्म भरणार आहेत. लक्षात घ्या, आता व्हीआयटी हे नावाजलेलं कॉलेज आहे. प्रत्येक विद्यार्थी इथे फॉर्म भरायचा प्रयत्न करणार आहे, कारण प्रत्येकाची विश असणार आहे की मला इथे जागा मिळाली पाहिजे. आता या जे इन्स्टिट्यूशनल कोटाच्या सीट्स असतात त्याच्यामध्ये काहीही कॅटेगरी वगैरे अशी गोष्ट नसते. त्याच्यामुळे प्युअरली मेरिट बेसिसवर असतं किंवा म्हणून या सगळ्यांचे जे ओपन कॅटेगरीचे कट ऑफ आहेत ते धरले जाणार आहेत. म्हणजे ज्या 108 जागा आहेत, समजा 98चा सीएसचा कट ऑफ असेल, तर मला वाटत नाही की 108 जागा भरायला 96च्या खालच्या मुलांना तिथे काही ऍडमिशन मिळायचा चान्स असणार आहे. आता हा झाला फर्स्ट पॉइंट. दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे जो दरवर्षी आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करायला भेटतो. आता त्यांनी रजिस्ट्रेशन जे सुरू केलेले आहेत ते आत्तापासून सुरू केलेले आहेत, तर 98, 97, 96, 95 पर्सेंटेजचे प्रत्येक मुलं ही फॉर्म भरणार आहेत. आता हा फॉर्म भरल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की कित्येक मुलांना सीओईपी मिळून जातं, पीआयसीटी मिळतं, कोणाला व्हीजीटीआय मिळतं, कोणाला सरदार पटेल मिळतं, किंवा कुणाला व्हीआयटी ऑलरेडी मिळालेलं असतं त्यांच्या मार्कामुळे. तरी पण आता त्यांनी सेफ साईड म्हणून हा फॉर्म भरलेला असतो. त्याच्याने प्रॉब्लेम काय होतं की ती जागा 108 मधली तर एक भरलेली दिसते, पण ऍक्च्युअल मध्ये तो मुलगा तिथे जाऊन रिपोर्ट करत नाही. तर याच राऊंडची जर सेकंड फेज आली की खरंच ज्या मुलाने रिपोर्ट नाही केला आणि मग जर त्याची फेज आली, तर त्यावेळेस मात्र या राऊंडचा तुम्हाला उपयोग होणार आहे किंवा याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे माझं एक ओपिनियन असं असेल की लक्षात घ्या, या राऊंडला जर तुम्हाला खूप कमी पर्सेंटाईल असतील आणि तुम्ही सीएसआयटी सारख्या ब्रांचेससाठी बघत असाल, तर माझं सरळ सोपं उत्तर असेल की याच्यात भरण्यात काहीही पॉईंट नाहीये. तुमचे जे पैसे आहेत ते याच्यामध्ये जास्तीत जास्त वेस्ट जाणार आहेत. कारण लक्षात घ्या की तुम्हाला समजून घ्या की जर 97चं मेरिट आले आहे, ठीक आहे, कट ऑफ हा 97चा जर सपोज इमॅजिन करा आलेला आहे, ठीक आहे, जर 97चा कट ऑफ आलाय तर 96च्या मुलांनी जरी हे फॉर्म भरून टाकला, ठीक आहे, प्रत्येक 96चा मुलगा फॉर्म भरणारच, 95चा मुलगा हा फॉर्म भरणारच, तर 94 अँड बिलो या मुलांचे चान्सेस कमी होऊन जातात. ईएनटीसीच्या केसमध्ये कट ऑफ पेक्षा एक 5 पर्सेंटाईल आपण ओढूया आणि मेकॅनिकलच्या केसमध्ये एक 10 पर्सेंटाईल आपण जास्तीत जास्त खाली पकडूया की बाबा कट ऑफ उतरला तर. ओके, सो ही गोष्ट पूर्णपणे डोक्यात ठेवा, क्लिअर करून घ्या की याचा असा काही फार असा फायदा किंवा खूप काही कमी पर्सेंटाईल होईल असं होणार नाहीये. असे कित्येक कॉलेजेस असतात की ज्याचे तुम्ही फॉर्म भरले पाहिजे, ज्याच्याने फायदा होतो. त्या रिलेटेड माहिती नक्कीच मी चॅनलवर देत राहणार आहे आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी अपडेट करत राहणार आहेच. आता मी माझ्या काउन्सिलिंगच्या मुलांनाही तेच सांगितलंय, तेच मी तुम्हालाही सांगतो की लक्षात घ्या, माझं एक ओपिनियन असं असेल की कॅप राऊंड 1 होऊ द्या. हा जो फॉर्म आहे याला डेट कॅप राऊंड 4 पर्यंतची दिलेली आहे, ठीक आहे. कॅप राऊंड 4च्या चौथ्या अलॉटमेंट पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर आत्ता गडबड करू नका, कॅपराऊंड 1चा फॉर्म येऊ द्या, काय कट ऑफ येतोय बघूया. जर तुम्हाला मार्काने मिळून गेलं तर आनंदाचीच गोष्ट आहे. जर थोड्याशा मार्काने तुमचा कट ऑफ हुकला किंवा तुम्हाला वाटतं की अरे मला भेटू शकतं किंवा मे बी पुढे काही एखादी चांगली न्यूज आली, सीट्स वाढल्या किंवा आपल्याला वाटतंय, तर मी नक्की युट्यूब चॅनलवर सांगेन की बाबांनो हा फॉर्म भरा म्हणून. पण आत्ताच्या घडीला मला असं वाटत नाही की तुम्ही या गोष्टीमध्ये 2000 रुपये तुमचे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कारण प्रत्येकाला काही याचा फायदा होणार नाहीये. पण ज्या मुलांना 95 अँड अबव आहेत आणि 95 to 97 आहेत त्या मुलांनी मात्र या भरण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते पण जरी कॅपराऊंड 1 नंतर भरलं, टेकचा विचार केला तर, आणि जर मेकॅनिकल वगैरे असेल तर 89 वगैरे पासूनच्या पण मुलांनी हा फॉर्म भरला पाहिजे, 88, 89च्या मुलांनी, कारण चान्स आपला बनू शकतो. आता लक्षात घे, हे झाल्या इन्स्टिट्यूशनलच्या सीट्स. याच्यानंतर स्पॉट राऊंडच्या सुद्धा सीट वेगळ्या येत असतात, तिथे मात्र खरा फायदा होत असतो. त्यामुळे त्याच्याही फॉर्म्सकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या फॉर्म्स मधून मात्र नक्कीच बराचसा बेनिफिट होतो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवणं किंवा त्याच्यामध्ये करणं खूप 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 प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि त्या रिलेटेड अपडेट्स मी नक्की माझ्या परीने जेवढे मला अपडेट्स मिळतील ते मी पोस्ट करत राहणार आहे. सो या व्हीआयटी बद्दलचं पूर्णपणे कन्फ्युजन आय होप हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी ही पीडीएफ दिलेली आहे. माझं पर्सनल ओपिनियन आहे की कॅपराऊंड 1 नंतर तुम्हाला ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी भरा. आजचा आपण वाट बघूया कॅपराऊंड 1चा काय कट ऑफ येतोय, त्याच्यावरून आपण ठरवूया की हा फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अजून कोणते तुम्हाला काही कॉलेजेसची अपडेट्स आली तर मला पाठवा, त्यावर व्हिडिओ
बनवून तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि काहीही हेल्प लागत असेल तर नक्की आम्हाला कनेक्ट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की थम्स अप देऊन आम्हाला कळवायला विसरू नका, किंवा थँक्यू कमेंट सेक्शन मध्ये लिहून तुमचं नाव दिसतं त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.